ग बायानो, वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो, पती माघारी माघारी आला कसा ग बायानो, वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो. राजकन्या असुनी का सत्यवान निवडला, राजकन्या असुनी का सत्यवान निवडला, 7 जन्मा सोबतीला जोडीदार आवडला, 7 जन्मा सोबतीला जोडीदार आवडला. आलं संकट 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 भर दिसा ग बायानो, वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो. हात जोडून यमाला तीन मागितलं दान, नको नेऊ बंधुराया माझ्या भरताराच प्राण, तिच्या डोळ्याचं तिच्या डोळ्याचं आसू पुसा ग बायानो, वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो. श्रीदेवी वटसावित्री महापुरुषाला वंदन करून या ठिकाणी 1 मार्च 2 मार्च आणि 3 मार्च रोजी या ठिकाणी आम्ही वटसावित्री क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य आणि सर्व वाड्यातील मंडळी 1, 2, 3 तारीखला कलशरोहण आणि प्रतिष्ठापना या ठिकाणी आम्ही करत आहोत. ही करताना सगळ्या वाड्यातील लोकांचा आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे आणि ते सहकार्य असंच पुढे राहत राहील. त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी वटसावित्री आणि महापुरुषाची जी काय देवी आहे आणि जागृत देवस्थान आपण म्हणतो, एक सिंधुदुर्गात नाही तर तिथं महाराष्ट्रात सुद्धा ख्याती आहे. या देवीची आम्ही प्रतिष्ठापना करण्याचा योग आम्हाला सगळ्यांना आला, हे आमचं भाग्य समजतो. या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आम्हाला काय काय मदत केली ते आमचे सगळे सदस्य इथे सुधन नारेकर आहेत, दिना नाईक आहेत, सुनील नाईक या ठिकाणी आहे. ते आपल्याला काय काय पुढचं जे आपण कसं कसं या ठिकाणी काही केलं ते आपल्या त्यातून तोंडून सांगू शकतील. आमदार आमचे दीपक वैकेसरकर यांचा वरदहस्त हा कायम आम्हाला असतो. गेले कित्येक वर्ष ते प्रत्येक कार्यक्रमात आपली आर्थिक मदत आणि त्यांचं तन मन धन सुद्धा या ठिकाणी असतं. कुठेही जगाच्या पाठीवर गेले तरी ती वटसावित्री देवीला ते कधीच विसरत नाही. आणि जेणेकरून ज्यांनी ज्यांनी वटसावित्री देवीची पूजा केली किंवा ज्याची श्रद्धा आहे त्यांची सगळ्यांची या ठिकाणी कामं झालेली आहे. आणि अशी ती व्याख्यायिका आहे की जो इकडे नवस बोलतो त्याचा पूर्ण होतो. त्याप्रमाणे हे सगळं झालेलं आहे. आणि खरंच या देवीने आमच्याकडून ही कामं जी करून घेतली ती खरंच आमचं भाग्य समजतो. आमची येणारी पिढी त्यांनाही हे आता नवीन एक उदाहरण मिळालं
की आता ही पिढी सुद्धा ऑटोमॅटिक आपल्या अध्यात्मेकडे वळतील आणि त्याप्रमाणे आणि त्याच्यातून मेन म्हणजे चव्हाण साहेब पोलीस स्टेशनचे चव्हाण साहेबांनी सुद्धा आम्हाला एवढी मदत केली की त्यांना सुद्धा आम्हाला सुद्धा कधी वाटलं नाही चव्हाण साहेब हे एक पोलीस खात्यात असून एक आध्यात्मिक आहेत, त्यांनी सुद्धा मदत केली. या सगळ्यांनी मदत करून हा जो कारभार या ठिकाणी आम्ही कार्यक्रम केला तो चांगला पार पडला. त्यामुळे मी वटसावित्री देवीला पुन्हा एकदा प्रणाम करतो. हरी ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनी यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादं प्रबोधिनीं श्रियं देवीमुपम्ह्रये श्रीर्मां देवीर्जुषताम् कां सोऽस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रांज्वलन्तीं. काहीतरी गलती झाली असत, काहीतरी भाषून ताणाताण घडली असत तर ती आज देवतेनाथ राजी करून पूर्वस्थान मार्गाप्रमाणे ती देवता हे जागेकडे आज मळ्याच्या स्थान धरून रवाची. आमच्याकडसून काहीतरी लेकरांकडसून चुकला अशाबद्दल हात जोडतात त्या सगळा सांभाळून घेऊन कोणाचा काय भाईला बुटुरल्या ह्या आकारात जागेत येऊ नये ह्याच्याबद्दल ब्राह्मण साक्ष ठेवून आज मनाच्या मी पुढे तो मारिंगण जाणेकर गावकार घेऊन देवा साधना करतोय. काही खोटं असलं असं तर देता त्याच्याकडे अशा मार्गात देवा आज ह्या सगळ्या अंगामी त्या राज्याच्या पाटेकरा ह्या ऐश्वर्य देवतेनाथ वटसावित्री सगळा मनाच्या निर्मळ करून आपण हे जागेकडे देवा स्थापना जोडतो. त्याच्यात ती आज पूर्णपणे येऊन आज समर्थ ह्या लेकरांचा पुढे चांगलं वैभव ती यवतला घडे त्यांचा एक मत विचार सगळं कर. पैशा पाण्याकडे अन्न पाण्याकडे सुखहिताकडे आज तू देवता सामील राह. तुझे कार्यक्रम करून घे. काहीतरी कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियं मनस काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रयतां यशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दमा श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवस मे गृहे निच देवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह.
पुष्करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनी यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहम् यशुचि प्रयतो भूत्वा जुहुयादजमन्वहम् श्रियः पञ्चदशर्चर्चा श्रीकामः सततैर्जपेत् पद्मानने पद्म ऊरू पद्माक्षि पद्मसंभवे त्वं मां भजस्व पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम्। अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनं मे जुषतां देवी सर्वकामांश देहि मे पुत्रपौत्रधनं धान्यं हस्तश्वादिगवे रथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु माम्। धनमग्निर्धनं वायु धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु ते वैनतेय सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सदा वर्षन्तु ते विभावरिदिवो अभ्रस्य विद्युतः रोहन्तु सर्वबीजान्यव ब्रह्म द्विषोजहि पद्मप्रिये पद्मिनि पद्महस्ते पद्मालये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्त्व या सा पद्मासनस्था विपुलकटितटी पद्मपत्रायताक्षी गम्भीरावर्तनाभि स्तनभरनमिता शुभ्रवस्त्रोत्तरीया लक्ष्मीर्दिव्यैर्गजेन्द्रैर्मणिगणखचितैः स्नापिता हीमकुम्भैः नित्यं सा पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमाङ्गल्ययुक्ता लक्ष्मीं क्षीरसमुद्रराजतनया श्रीरङ्गधामेश्वरी दासीभूतसमस्तदेववनिता लोकैकदीपाङ्कुरा श्रीमन्मन्दकटाक्षलब्धविभवा ब्रह्मेन्द्रगङ्गाधरा त्वां त्रैलोक्यकुटुम्बिनीं सरसिजां वन्दे मुकुन्दप्रिया सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मीर्जयलक्ष्मी सरस्वती श्रीलक्ष्मीर्वरलक्ष्मीश्च प्रसन्ना मम सर्वदा वरां कुशौ पाशं भीतिमुद्रां करैर्वहन्तीं कमलासनस्थां बालार्ककोटिप्रतिभां त्रिनेत्रां भजेऽहमाद्यां जगदीश्वरीं त्वां सर्वमङ्गलमाङ्गल्ये
शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके देवी नारायणि नमोऽस्तुते नारायणि नमोऽस्तुते नारायणि नमोऽस्तुते सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम् विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवी माधवप्रिया विष्णो प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्यमायुष्यमारोग्यमाविधात् पवमानं महीयते धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ऋणरोगादिदारिद्र्यपापक्षुदपमृत्यवः भयशोकमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा य एवं वेद ॐ महादेव्यै च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रीदेवी वटसावित्री प्रसन्न। मी दीनानाथ नाईक, कार्यवाह वटसावित्री क्रीडा मंडळाचा। थोडक्यात मी हिस्ट्री म्हणजे ती हिस्ट्री सांगतो। सुमारे 17-80 वर्षापूर्वी सावंतवाडीमध्ये प्लेगची साथ आली होती। त्यावेळी अत्तू आरेकर, आत्माराम आरेकर, दाजी नाईक, बाबी नाईक, होडावडेकर, वारंग हे सगळं एकत्र आले आणि त्यांनी त्या वटसावित्री होती सुत्तीवाराच्या जागेमध्ये तिथे गारणं घातलं की आम्ही तुझी दरवर्षी पूजा करू, तरी आमच्या इथे कोणाला प्लेगची साथ लागू नये। त्याप्रमाणे आमच्या वाड्यात कोणालाही प्लेगची साथ लागली नाही, एकही कोण आमच्याकडनं इकडनं गेला नाही प्लेग साथीमध्ये। तिथपासून आजपर्यंत जवळजवळ 77 वर्ष आली ही दरवर्षी आमच्या इथे वटसावित्रीची पूजा होते व स्थानिक मंडळीचा नाट्यप्रयोग होतो आणि सगळे कलाकार त्या वाड्यातलेच असतात, बाहेरचे कोण नसतात। हा झाला इतिहास। काही दिवसापूर्वी ती मूर्ती जीर्ण झाल्यामुळे ती बदलावी असं सगळ्यांचं मत झालं। त्याप्रमाणे आम्ही ती मूर्ती बदलायचं ठरवलं, कौल घेऊन ठरवलं आणि सर्वांनी त्याला मान्यता दिली एकमुखाने आणि सगळ्यांनी आर्थिक मदत आम्ही करू सगळ्यांनी सांगितलं। सर्वप्रथम उभे राहिले ते कुमटेकर, आरेकर असे वारंग असे काही म्हणजे समोर उभे राहिले, होडवाडेकर म्हणजे अशी उभी राहिली आणि आम्ही त्या कामाला सुरुवात केली। आणि आमचे जे उपाध्यक्ष आहेत हुन्नरी सुनील नाईक यांनी जास्त पुढाकार घेऊन ती मूर्ती बनवण्यासाठी कोल्हापूरला इथे जाऊन ती मूर्ती ठरवली। त्या मूर्तीसाठी कुमटेकर वगैरे मंडळींनी बरीच मदत केली। रमेश पै असतील, कुमटेकर असतील, जयवंत नाईक असतील, वारंग असतील, सगळ्यांनी वाड्यातल्या माणसांनी, संजू परब असतील, त्याच्यानंतर विशाल परब असतील, तो शंभू विंडोळकर ह्या लोकांनी आर्थिक हातभार लावला। काहींनी मूर्तीचे पैसे दिले, काहींनी बांधकामाचे पैसे दिले, काहींनी सिमेंट दिलं, असा सगळ्यांचे हातभार लावून हे आमचं देऊळ उभं राहिलंय आणि न भूतो न भविष्यात असा कार्यक्रम झाला। वाड्यातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत थोरांपर्यंत संपूर्ण महिला मंडळ, ते महिला आहेत, प्रत्येक घरातल्या सगळ्या महिला बाहेर पडल्या आणि सुंदर रीतीने हा कार्यक्रम त्यांनी केला। त्याबद्दल सर्वात जास्त धन्यवाद मी त्या महिलांना देईन की त्यांनी जो हातभार, त्यांनी जी काय उत्साह दाखवला आणि त्याचबरोबर तरुण वर्ग जो आहे, तरुण वर्गाने इतका सुंदर उत्साह दाखवला आणि आमचं सहकार्य त्यांना लाभलं आणि हा सुंदर असा कार्यक्रम झाला। त्यामुळे या सर्वांचे आम्ही धन्यवाद मानतो। एकच सांगायचं राहिलं, ही जागा आहे मंदिराची ती आयुर्वेदिक सुतिकाग्राची होती
आम्ही काही लोक सत्याग्रहाचे अध्यक्ष दिलीप नार्वेकरांना भेटलो आणि त्यांनी 1 मिनिटात आम्हाला सांगितलं की तुम्ही वांद्याला का, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मग त्यांचे पहिले आभार मानायचे राहून गेले होते. हा, तर दिलीप नार्वेकरांमुळे रमेश पै, दिलीप नार्वेकर संचालक मंडळ, ते उमाकांत वारंगपण ते आमचे अध्यक्षच आहेत. या लोकांनी ती जागा पटकन आम्हाला दिल्यामुळे आम्हाला एका देऊळ बांधणं शक्य झालं. त्या दिलीप नार्वेकरांचे सर्वांच्या वतीने सर्वप्रथम मी आभार मानले पाहिजे, ते राहून गेलो होतं म्हणून तेवढं सांगायचं राहिलं. कपीन्द्रजामिनी प्रदां त्रिधा स्वरूपधारिणी जले थले निवासिनी भजामि विन्ध्यवासिनी विशिष्ट शिष्टकारिणी विशालरूपधारिणी महोदरे विलासिनी भजामि विन्ध्यवासिनी पुरन्दरादिसेवितां पुरादिवंशखण्डितं विशुद्धबुद्धिकारिणीं भजामि विन्ध्यवासिनीम् निशुम्भशुम्भगर्जनी प्रचण्डमुण्डखण्डिनी वनेरणे प्रकाशिनी भजामि विन्ध्यवासिनी त्रिशूलमुण्डधारिणी धराविघातहारिणी गृहे गृहे निवासिनी भजामि विन्ध्यवासिनी दरिद्रदुःखहारिणी सदा विभूतिकारिणी वियोगशोकहारिणी भजामि विन्ध्यवासिनी लसत्सुलोललोचनं लतासनं वरप्रदं कपालशूलधारिणी भजामि विन्ध्यवासिनी कराब्जदानदाधरां शिवा शिवां प्रदायिनी वरावराननां शुभां भजामि विन्ध्यवासिनी कपीन्द्रजामिनी प्रदां त्रिधा स्वरूपधारिणी जले थले निवासिनी भजामि विन्ध्यवासिनी विशिष्ट शिष्टकारिणी विशालरूपधारिणी महोदरे विलासिनी भजामि विन्ध्यवासिनी पुरन्दरादिसेवितां पुरादिवंशखण्डितं विशुद्धबुद्धिकारिणीं भजामि विन्ध्यवासिनी निशुम्भशुम्भगर्जनी प्रचण्डमुण्डखण्डिनी वनेरणे प्रकाशिनी भजामि विन्ध्यवासिनी त्रिशूलमुण्डधारिणी धराविघातहारिणी गृहे गृहे निवासिनी भजामि विन्ध्यवासिनी दरिद्रदुःखहारिणी सदा विभूतिकारिणी वियोगशोकहारिणी भजामि विन्ध्यवासिनी लसत्सुलोललोचनं लतासनं वरप्रदं कपालशूलधारिणी भजामि विन्ध्यवासिनी कराब्जदानदाधरां शिवा शिवां प्रदायिनी वरावराननां शुभां भजामि विन्ध्यवासिनी कपीन्द्रजामिनी प्रदां त्रिधा स्वरूपधारिणी जले थले निवासिनी भजामि विन्ध्यवासिनी विशिष्ट शिष्टकारिणी विशालरूपधारिणी महोदरे विलासिनी भजामि विन्ध्यवासिनी पुरन्दरादिसेवितां पुरादिवंशखण्डितं विशुद्धबुद्धिकारिणीं भजामि विन्ध्यवासिनीम्
निशुम्भ शुम्भ गर्जनी प्रचंड मुंड खंडिनी बनेरणी। असा कार्यक्रम सावंतवाडीत झाला नाही, असा कार्यक्रम खासकीलवाड्यात आम्ही केला आणि या कार्यक्रमाला लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांची अफाट गर्दी झाली होती आणि या कार्यक्रमाला सहकार्य करणारे आमचे रमेश पै किंवा आणि दीपक केसरकर आणि आमचं कोणतं जयवंत नाईक आणि दिना नाईक आणि कलर कामसाठी दिलेले चौडणकर एवढे जण आम्हाला सहकार्य केलं। त्याशिवाय अनेक लोकांनी बरेच सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे हा कार्यक्रम चांगला झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी बऱ्याच लोकांनी मदत केलेली आहे, त्यामुळे हा कार्यक्रम मार्गी लागलेला आहे आणि हा कार्यक्रम सर्वांच्या लक्षात राहणार असा हा कार्यक्रम आहे। कपीन्द्र जामिनी प्रदां त्रिधा स्वरूप धारिणी जले थले निवासिनी भजामि विन्ध्यवासिनी। विशिष्ट शिष्टकारिणी विशाल रूप धारिणी महोदरे विलासिनी भजामि विन्ध्यवासिनी। पुरन्दरादिसेवितां पुरादिवंशखण्डितं विशुद्ध बुद्धिकारिणीं भजामि विन्ध्यवासिनीं। निशुम्भ शुम्भ गर्जनी प्रचण्ड मुण्ड खण्डिनी बनेरणी प्रकाशिनी भजामि विन्ध्यवासिनी। त्रिशूलमुण्डधारिणी धराविघातहारिणी गृहे गृहे निवासिनी भजामि विन्ध्यवासिनी। दरिद्र दुःखहारिणी सदा विभूतिकारिणी वियोग शोकहारिणी भजामि विन्ध्यवासिनी। लसत्सुलोललोचनं लतासनं वरप्रदं कपालशूलधारिणी भजामि विन्ध्यवासिनी। कराब्जदानदाधरां शिवा शिवां प्रदायिनी वरावराननां शुभां भजामि विन्ध्यवासिनी। कपीन्द्र जामिनी प्रदां त्रिधा स्वरूप धारिणी जले थले निवासिनी भजामि विन्ध्यवासिनी। विशिष्ट शिष्टकारिणी विशाल रूप धारिणी महोदरे विलासिनी भजामि विन्ध्यवासिनी। पुरन्दरादिसेवितां पुरादिवंशखण्डितं विशुद्ध बुद्धिकारिणीं भजामि विन्ध्यवासिनीम्। निशुम्भ शुम्भ गर्जनी प्रचण्ड मुण्ड
वनेरणे प्रकाशिनी भजामि विन्ध्यवासिनी त्रिशूलमुण्डधारिणी धराविघातहारिणी गृहे गृहे निवासिनी भजामि विन्ध्यवासिनी दरिद्रदुःखहारिणी सदा विभूतिकारिणी वियोगशोकहारिणी भजामि विन्ध्यवासिनी लसत्सुलोललोचनं लतासनं वरप्रदं कपालशूलधारिणी भजामि विन्ध्यवासिनी कराब्जदानदाधरां शिवा शिवां प्रदायिनी वरावराननां शुभां भजामि विन्ध्यवासिनी कपीन्द्रजामिनी प्रदां ह्याबद्दल त्यांची तुका मनाच्या हात जोडण्याचा की आज तुझ्याबरोबर असणारी अंगा 11 ब्राह्मण ईश्वती त्याचप्रमाणे वाडीसारख्या धना त्यात सावंतवाडी राज्याचा पाटेका तो सुद्धा एका सामील अशा मार्गात ह्या आज तुझ्या अपराधीचा विषय असला तर आमचा क्षमा कर अशी लेकरा तुझ्याकडे हात जोडतो त्याप्रमाणे ह्याच्या पुढे कोणत्याच येतो आमचा मानसिक त्रास होता कामाने कोणत्याच येती अडचण येता कामाने आमच्या म्हणण्याप्रमाणे मुला माणसाकडे शब्दाकडे विचाराकडे वटसावित्री श्रीदेवी वटसावित्रीची स्थापना करताना ज्याने ज्याने आम्हाला मदत दिली त्या सर्वात प्रथम त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो. मंडळाचा उपाध्यक्ष नात्याने जे आम्ही ज्या देवीसाठी केलंय त्याची थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतो. ही देवी स्थापना करताना आम्हाला सगळ्या तरुण लेडीज लहानपणापासून थोरांपर्यंत सगळ्यांची मदत झालेली आहे. ही देवी स्थापन करताना आम्ही सगळं देवाला विचारूनच सगळं केलेलं आहे. पाषाणाला प्रसाद लावूनच हे सगळं मान्य करूनच सगळं केलेलं आहे. आणि ती देवी आम्ही कोल्हापूर या ठिकाणून आणलेली आहे. ती देवी आणताना पण त्रास झालेला नाही आणि आणून तिची प्रतिष्ठापना ही 1, 2 आणि 3 तारीखला मोठे कार्यक्रम करून आम्ही साजरी करणार आहोत. कपीन्द्रजामिनी प्रदां त्रिधा स्वरूपधारिणी जले थले निवासिनी भजामि विन्ध्यवासिनी विशिष्ट शिष्टकारिणी विशालरूपधारिणी महोदरे विलासिनी भजामि विन्ध्यवासिनी पुरन्दरादिसेवितां पुरादिवंशखण्डितं विशुद्धबुद्धिकारिणीं भजामि विन्ध्यवासिनीम् निशुम्भशुम्भगर्जनी प्रचण्डमुण्डखण्डिनी वनेरणे प्रकाशिनी भजामि विन्ध्यवासिनी त्रिशूलमुण्डधारिणी धराविघातहारिणी गृहे गृहे निवासिनी भजामि विन्ध्यवासिनी दरिद्रदुःखहारिणी सदा विभूतिका
वरदं कपालशूलधारिणी भजामि विन्ध्यवासिनी।